दोघ जण चालले त्यातलं एक जण दुसऱ्याला हिंदीत बोललं गंभीर बाबा आपण रोज या रस्त्यानं जातो एक बिल्डिंग हमको आडवी आ रही है आता मला तुम्ही सांगा रस्त्याचे आउट ऑफ कव्हरेज येत होते ना त्यातलं दुसरं म्हणे आयसा बिल्डिंग आडवी आ रही है तो फिर हम कपड़े काढेंगे आणि बिल्डिंग को लोटेंगे काढले ना मावशी त्याने कपडे आणि जे लोटायला सुरुवात केली दोघांना कपडे बाजूला ठेवले जोर लगा के हैशा त्याचा कार्यक्रम आहे का कुत्र्यानं पाहिला त्या कुत्र्यानं डोकं लावलं दिसतात माणसासारखे वागतात आपल्यासारखे मेळ गाय म्हणून त्यानं ते त्याचे कपडे उचलले लांब नेऊन ठेवले मागं तर त्यातल्या ती बिल्डिंग लोटू लोटू घामा झोकील झालेलं बरं का त्या एक जणांना माग पाहिलं अरे म्हणे भरपूर बिल्डिंग लोटली म्हणे आपले कपडे किती माग आहेत बाय अकल गुरु हो जाती है ते दोन दारू पिदाडे चालले रस्त्यानं रस्त्यात नेमकाच पाऊस पडला आणि खड्डे होते आणि त्याच्यात पाणी साचलं होतं आणि वर चंद्र होता आणि त्याचं प्रतिबिंब पडलं होतं त्या पाण्यात तर त्यातलं एकदम थांबलं तर म्हणे आपण तर चंद्रावर आलो म्हणे काय म्हणे चंद्र आपल्या पुढेच आहे तर दुसरं त्याच्यापेक्षा भारी ते म्हणालं मी शास्त्रज्ञ बुद्धी असं सांगते की चंद्रावर खड्डे इथं इतका चिखल कसा काय झालाय म्हणजे किती अकल गुम हो जाते तुम्हाला जर नशा करायची असेल तर हे करू नका बाबा भक्तीची नशा करा भक्तीची आणि माझ्या गणराज गणपतीची भक्ती म्हणून मोर